नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? आपल्याला बरेचदा स्वामी भक्त कमेंट्सच्या माध्यमातून असे प्रश्न विचारतात की अनेकदा लोक आपल्याला विनाकारण त्रास देतात. आपण चांगलं वागून सुद्धा आपल्याशी वाईट वागतात, आपल्याला त्रास होईल असं काहीतरी करतात किंवा मनाला लागेल असं बोलतात. तर अशा वेळी आपण काय करायचं आहे, आपण कसं वागायचं आहे, याबद्दल एक छानशी गोष्ट आपण ऐकणार आहोत आणि त्यावरनच आजचा आपला स्वामी संदेश असणार आहे. एक रामू नावाचा हत्ती होता. हा हत्ती काही जंगलात राहत नव्हता, तर एका माहुताने पाळलेला हा हत्ती होता. हा माहूत जेव्हा या हत्तीला घेऊन जायचा, शहरातून जायचा, त्यावेळेला रस्त्यावर या हत्तीला पाहायला खूप गर्दी व्हायची. बरीच लोक जमायची. काही लोक या हत्तीला केळी द्यायचे, काही हार द्यायचे, काही लोक पैसे द्यायचे आणि लोक म्हणायची की अरे वा, आजचा दिवस खूप शुभ जाणार, आज सकाळी सकाळी गणपतीचे दर्शन झाले. म्हणजे एका अर्थी हा हत्ती जिथे जिथे जायचा तिथे त्याचं सगळे जण छान प्रकारे त्या हत्तीचं स्वागत व्हायचं. पण या हत्तीचं पण एक वैशिष्ट्य होतं. हा कुठेही थांबायचा नाही. जे त्याला नमस्कार करतायत, केळी देतायत, हार, त्यांच्या जवळही थांबायचा नाही, कुठेही नाही. हा आपल्या माहुतासोबत आपल्या वाटेने चालत राहायचा. ते जे काही देत आहे ते स्वीकारायचा, आपल्या मालकाकडे द्यायचा आणि आपल्या वाटेच्या दिशेने चालत राहायचा. आणि जेव्हा हा रामू चालायचा त्यावेळी त्याच्या मागच्या बाजूने जी काही त्या गल्ल्यांमधली, रस्त्यांमधली जी काही कुत्रे आहेत, पिल्लं, लहान लहान पिल्लं वगैरे सगळे भरपूर भुंकायचे, इतके भुंकायचे, भरपूर भुंकायचे त्याच्या मागे मागे. पण या हत्तीची एक विशेषता होती. जसा हा समोर जे आहेत त्यांच्या पुढ्यात थांबायचा नाही, तसं जे मागे भुंकत आहेत त्यांच्याकडे देखील वळून ना तर वळून बघायचा ना थांबायचा, तो आपल्या दिशेने चालत राहायचा. आणि हे कुत्रे पण काय असायचं, समोर येऊन भुंकायचे नाहीत, ते मागूनच भुंकायचे आणि एक काही अंतर ठेवून, 10-15 फुटाचं अंतर ठेवूनच भुंकायचे. आता हे जे कुत्रे भुंकायचे ह्यांची एक मानसिकता होती की ते का भुंकायचे, तर त्यांचा स्वतःचा आकार छोटा, हत्तीचा आकार प्रचंड, अगदी भव्य होता हत्ती, त्यामुळे त्यांना भय वाटायचं आणि त्या भयामुळे ते भुंकायचे. दुसरी गोष्ट म्हणजे कुत्रे बघायचे की हा हत्ती आज आलाय आणि ह्याला गल्लीतली सगळी लोक ह्याला नमस्कार करतायत, आनंदित होत आहेत, स्वागत करतायत. आपण इकडे अख्खं आयुष्य काढलं या गल्लीत, आपल्याला कधी या लोकांनी एवढा सन्मान दिला नाही आणि कधी नमस्कार केला नाही. ही ईर्षेची भावना. तर ह्या दोन भावना ज्या आहेत, एक भय आणि ईर्ष्या, या दोन भावनांमुळे ते कुत्रे भुंकायचे. तसंच इथे विशिष्ट एक विशेष गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जसं हत्तीच्या पुढे प्रशंसा करणारे, स्वागत करणारे आहेत, तसेच त्याच्या मागे भुंकणारे देखील आहेत. पण हा हत्ती कुठेही न थांबता, कोणाकडेही लक्ष न देता आपलं जे काही डेस्टिनेशन आहे, जे काही त्याची वाट आहे, त्यावर हा चालत राहायचा. मित्रांनो, आपण ह्या रामू हत्तीचा आदर्श मानला पाहिजे आणि त्याच्याकडून आपल्याला काय शिकवण मिळते ते आपण आता पाहूया. बघा, हत्तीच्या पुढे जे लोक होते, म्हणजे जे स्तुती करणारे, जे चांगले वागणारे आहेत, जे त्याला चांगली ट्रीटमेंट देतात, अशा लोकांपासून तर आपल्याला काही त्रास नसतो. त्याच्यामुळे आपण आज ह्याबद्दल नाही बोलणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जरी कोणी आपली स्तुती केली, जरी कोणी वाहवा केली, चांगलं म्हटलं, तरी आपण त्याचा गर्व किंवा अहंकार बाळगायचा नाहीये. आपले पाय कायम जमिनीवर ठेवायचे आहेत आणि जे काही आहे त्यासाठी स्वामींचे आभार मानत राहायचे आहेत. आता हे जे कुत्रे आहेत, जे त्या हत्तीच्या मागे जसे कुत्रे भुंकत होते, तसे आपल्यालाही त्रास देणारे वगैरे जी लोक आहेत, आपल्याला त्रास होईल असं वागणारी, त्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. बघा, एक खूप सिंपल लॉजिक आहे, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. बघा, एखादी गोष्ट आहे ना, जी तुम्हाला मनापासून पटली असेल, तुम्हाला वाटत असेल ही करणं योग्य आहे, ते करण्यामागचं कारण तुम्हाला पटलं असेल, तुम्हाला योग्य वाटते ना ती, तर ती तुम्ही अवश्य करा. मग ते कोणी काही त्याबद्दल बोलू दे, ती गोष्ट तुम्ही अवश्य करा. हा पण एक लक्षात ठेवा, ह्याने कोणाला त्रास होणार नाही ह्याचं आपण हे लक्षात घ्यायचं आहे. मग जर ती गोष्ट तुम्हाला पटली असेल ना, आवडत असेल तुम्हाला, तर ती अवश्य करा. कोण काय बोलतंय, काय होतंय, काय, ह्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. म्हणजे साधी साधी उदाहरणं घ्यायची, तर जसं एका खूप मोठ्या व्यक्तींनी मला सांगितलेलं की पाया पडणं सुद्धा, आजकाल आपण पाया पडतो ना, तर काही लोकांना ते पण असं विचित्र वाटतं, काय पाया वगैरे पडायचं. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलेलं की तुम्हाला जर मनापासून पटली आहे ना ती गोष्ट, तर ती तुम्ही अवश्य करा आणि मग अजिबात त्याची भीती बाळगू नका किंवा काय होईल, कोण काय बोलेल ह्याचा विचार करू नका. तुम्हाला पटलंय ना तर ते करा. तसंच आहे, आपण स्वामी सेवेत देखील पोथी वाचतो किंवा काही लोक उपवास करतात वगैरे. तर आजकाल असं एक आहे मानसिकता की असं सगळं करणाऱ्यांकडे एक प्रकारे थोड्या
विचित्र किंवा जुन्या प्रकारचे वगैरे लोक आहेत अशा प्रकारे बघितलं जातं की काय पोथ्या वगैरे वाचत बसता किंवा काय असं. तर पण तुम्हाला पटलंय ना, तुमचा स्वामींवर विश्वास आहे ना, तुम्हाला अनुभव आहेत ना, तुम्ही अवश्य नक्की करा ते. कोण काय बोलतंय काय ह्याचा विचार करू नका. आणि आपले स्वामी सुद्धा चांगल्या लोकांच्या पाठीशी आणि जे चांगलं कार्य करतायत, चांगलं काम करतायत ना, त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असतात. स्वामी असंही म्हणतात की तू कोणाचं वाईट करू नकोस, मी तुझं वाईट होऊ देणार नाही. माझे काही मित्र आहेत ओळखीचे, तेही स्वामी भक्त आहेत. त्यांचं इथे उदाहरण मी देऊ, एक छान उदाहरण मी देतो. ते कसं होतं, हुशार, वर्गात खूप हुशार होते, शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं वगैरे देणारे वगैरे असे छान हुशार विद्यार्थी होते. पण मग व्हायचं काय, त्यांच्या हुशारीमुळे इतर जे विद्यार्थी काही होते ते त्यांच्यावर जळायचे. त्यामुळे स्वतः म्हणजे काही करायचं नाही, पण दुसरं आहे त्याचं त्यांना बघवायचं नाही चांगलं, मग ते जळायचे. आणि मग त्यांना त्रास कसा होईल वगैरे ह्या प्रकारे ते काहीतरी कुरघोड्या करायचे. पण ह्यांनी काय केलं, त्याकडे फारसं लक्ष न देता आपल्या अभ्यासावरच लक्ष ठेवून स्वामींची सुद्धा मनापासून भक्ती करत राहिले. आणि पुढे रिझल्ट असा लागला की त्यांनी टॉप केला. आणि ते जे होते ते विद्यार्थी, त्यांचं तर काय जाऊ दे, विचारूच नका, ते तर काही नापास वगैरे झाले, असं काही झालं. तर हेच आहे, तुम्ही चांगलं वागाल ना, तुम्ही कोणाचं वाईट करणार नाही ना, तर स्वामी देखील तुमचं वाईट होऊ देत नाहीत. आता हे जे विनाकारण आपल्याला त्रास देतात ना लोक, एक छानसं इंग्लिश वाक्य त्याबद्दल वाचनात आलं की इफ समवन सेज नेगेटिव्ह थिंग्स अबाउट यू, इट्स अबाउट देम अँड नॉट यू. म्हणजे जर कोणी तुमच्याबद्दल काही वाईट साईट बोलत असेल तर ते तुमच्याबद्दल नाहीये, ते त्यांच्याबद्दल आहे. कारण ही गोष्ट हे दाखवून देते की ती व्यक्ती कशी आहे, त्यांचं कॅरेक्टर, अपब्रिंगिंग, त्यांचे संस्कार, घडण वृत्ती कशी आहे, ते दाखवून देतं की ती व्यक्ती कशी आहे, तुमच्याबद्दल नाही. तुम्ही तर चांगलेच आहात ना. म्हणून अशा गोष्टींचा आपण वाईट वाटून घ्यायचं नाहीये, मनाला लावून घ्यायच्या नाहीयेत. आणखीन एक खूप सुंदर वाक्य वाचनात आलं होतं की सम पीपल ओनली हेट यू बिकॉज ऑफ द वे अदर पीपल्स लव्ह यू. म्हणजे काही लोक तुमचा मुद्दाम दुस्वास करतील, मुद्दाम तुमच्यावर जळतील, कारण त्यांची तुमच्याशी डायरेक्ट काही दुश्मनी नाहीये, तुमच्याशी काही शत्रुता नाहीये. पण इतर लोक जे तुमचं अप्रिशिएट करतायत, तुमची प्रशंसा करतायत, स्तुती करतायत, तुम्हाला चांगलं वागवतायत ना, ते त्यांना बघवत नसतं. जसं इथे कुत्रे होते ना या गोष्टीमध्ये, की त्या कुत्र्यांना ते बघवायचं नाही की हत्तीचं सगळे स्वागत करतायत, त्याला नमस्कार वगैरे करतायत. त्यामुळे ते जेलसीमुळे आणि त्या नकारात्मक भावनेमुळे ते भुंकायचे. सो ही त्याच प्रकारची ही लोक आहेत. ह्याचं तुमच्याशी दुश्मनी नसली तरी त्यांना तुमचं सुख, तुमचं चांगलं होतंय हे बघवत नाही, म्हणून ते तुम्हाला त्रास देतात. म्हणजे याचाच अर्थ की त्यांना जे हवंय ना आयुष्यामध्ये, ती गोष्ट म्हणजे जे नाहीये त्यांच्याकडे, ती गोष्ट तुमच्याकडे आहे ते त्यांना दिसतं. आणि असं वाटतं की ही व्यक्ती सुखी, याच्याकडे हे आहे म्हणून, आणि म्हणून ते तुम्हाला त्रास देतात. मग ते काही असू शकतं की जसं आपण म्हटलं, प्रशंसा, मान सन्मान, किंवा एखादी वस्तू असतील, काही गाडी, बंगला जे काही, किंवा नातेसंबंध असतील, कोणाचे नातेसंबंध खराब असतील पण तुमचे चांगले आहेत असं त्यांना दिसते. अरे वा, ह्याचं कुटुंब किती छान आहे, ह्याचे आई वडील किती सपोर्टिंग आहेत काय वगैरे. आणि मग त्यांना असं वाटतं की अरे म्हणजे हा सुखी आहे, आणि मग ते त्यामुळे त्यांचा जळफाट होऊन ते तुम्हाला त्रास देतात. तर इथे आपण त्यांच्याबद्दल नकारात्मक भावना किंवा त्यांच्याबद्दल चीड वगैरे मनात आणायची नाहीये. उलट महान सिद्ध पुरुष सांगतात की उलट अशा व्यक्तींची आपल्याला दया आली पाहिजे, करुणा यायला हवी अशा व्यक्तींची, की अरे बापरे, बिचाऱ्याकडे ते नाहीये, बिचारा घायाळ आहे, मनातून दुःखी आहे, आणि त्या दुःखातून, त्या घायाळ जे काही आहेत त्यामुळे ते हे असं वागतायत. एक छोटासा किस्सा माझ्या वाचनात आला होता याबद्दलचा, की एक व्यक्ती होती, ती हॉटेलच्या रिसेप्शनिस्टच्या बाहेर काही लोक लाईनीत उभी होती, तिथे ही व्यक्ती उभी होती. आणि मग एक माणूस आला, चांगला असा बॉडीने वगैरे खूप छान होता, बॉडी बिल्डर वगैरे टाईपचा. आणि मग त्यांनी रिसेप्शनिस्टची काहीतरी बोलणं झालं आणि मग त्यांनी त्याच्याशी वाद घातला, त्याला अपमानास्पद काय काय बोलला, आरडाओरडा केला आणि मग निघून गेला. ही व्यक्ती ते पाहत होती की ते रिसेप्शनिस्टनी हा इतकं काय काय बोलला माणूस, तरी तो रिसेप्शनिस्ट व्यक्ती होता माणूस, तो खूप शांतपणे त्याने ती सिच्युएशन हँडल केली. तो जराही उत्तेजित झाला नाही की भडकला नाही, काय नाही, शांतपणे त्याने ती सिच्युएशन हँडल केली, शांतपणे उत्तर दिलं. मग जेव्हा ह्याचा नंबर आला तेव्हा ह्यांनी त्याला त्याबद्दल विचारलं की तू इतकं शांतपणे कसं काय ही सिच्युएशन हँडल करू शकलास. तेव्हा तो म्हणाला की तो जो माणूस होता ना, तो फक्त दिसायला तसा होता बॉडी वगैरेनी, पण त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप कमी होता. आणि मग कसं आहे की हे जे काही त्याने आरडाओरडा वगैरे केला त्याच्याने त्याला असं वाटलं की हा मी काहीतरी आहे, मी कसा आरडाओरडा वगैरे केला. सो हे करून त्यांनी स्वतःलाच असे एक अहंकाराला स्वतःचा एक बूस्ट दिला एक प्रकारे, की हा मी काहीतरी असं काहीतरी मी केलं.
सो आपण मगाशी म्हटलं ना, इट्स नॉट अबाउट यू, इट्स अबाउट देम. सो हे ते आहे. इथे हा रिसेप्शनिस्ट कमजोर नाही ठरत, तर तो कमजोर तो माणूस होता आणि ती कमजोरी त्याला होती, ती भावना, म्हणून त्याने हे सगळं असं करून एक प्रकारे स्वतःलाच हे केलं की हा मी असं काहीतरी केलं, एक स्वतःच्या अहंकाराला एक बढावा मिळाला त्याच्या. ते असं आहे. तर ह्यावेळी आपण काय करायचंय की आपल्याला लोक वाईट वागतात वगैरे, ठीक आहे आपल्याशी, पण आपण चांगलं वागत राहायचं. आपण आपल्या मनात त्यांच्याबद्दल वाईट भावना आणायची नाही की त्याचं वाईट होऊ दे वगैरे, अशी तर अजिबातच भावना आणायची नाही. उलट आपण प्रार्थना करायची की त्याचं चांगलं होऊ दे स्वामी, त्याला चांगली बुद्धी द्या, चांगलं वागण्याची त्याला बुद्धी द्या, ही सगळं असं त्याला करायला लागू नये अशी बुद्धी द्या. म्हणजे एक उदाहरण मागे मी दिलं होतं की एका व्यक्तीला कोणीतरी पैशासाठी फसवलं होतं, तर त्यांनी अशी प्रार्थना केली की स्वामी त्याला चांगली हे द्या, आर्थिक परिस्थिती त्याची चांगली होऊ दे की जेणेकरून त्याला हे असं फसवाफसवी करून पैसे मिळवण्याची गरज पडू नये, म्हणून त्याचं चांगलं होऊ दे. तर आपणही असंच करायचं आहे. आणि आपण मागच्या व्हिडिओजमध्ये म्हटलेलो आहे की जे काही जो कोणी वाईट करत असतो तो कर्माचं फळ त्यांना मिळतच असतं. त्याच्यामुळे आपण आपलं चित्त खराब करायचं नाहीये वाईट विचार करून, आपण चांगलेच विचार करायचे आहेत. आता महत्वाचं आपण लक्षात घेऊया की त्या गोष्टीप्रमाणे आपल्या समोर संत ज्ञानेश्वरांचं एक खूप छान उदाहरण आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात की त्यांचे जे गुरु होते, म्हणजे त्यांचे निवृत्ती दादा, त्यांचा अनुग्रह घेऊन त्यांनी हे ज्ञानेश्वरी लिहायला जेव्हा चालू केली, ज्ञानेश्वरी लोकांनी वाचली वगैरे, अनेकांना खूप आवडली आणि मग त्याबद्दल बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. तर संत ज्ञानेश्वर म्हणतात की मी माझ्या गुरूंना पूर्ण समर्पित होऊन ही ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. त्यामुळे, आणि हे गुरूंचंच कार्य मी केलेलं आहे, त्यामुळे जरी कोणी स्तुती केली त्याची तरी ती मी गुरूंच्या चरणी समर्पित केली, आणि जरी कोणी निंदा केली ती सुद्धा गुरूंपर्यंत पोहोचवली. त्याच्यामुळे इथे त्यांनी स्वतःला कुठेच स्वतःचा प्रशंसा केली म्हणून स्वतःचं लगेच अरे वा मी लिहिलं, मी केलं, असं नाही. किंवा कोण वाईट बोललं म्हणून असं कसं मला बोलतोस तू वगैरे होतं ना असं नॉर्मली लोकांचं, एवढं मी चांगलं लिहिलं असं. तर ही कुठलीही भावना त्यांनी आणली नाही. एक स्थिर राहून त्यांनी सगळं काही आपल्या गुरूंच्या चरणी समर्पित केलेलं आहे. तर हा सुद्धा एक छान उदाहरण हे आपण लक्षात ठेवायला हवं. सो ह्या पुढे कायम लक्षात ठेवा, जेव्हा कधी असं होईल ना, तुम्हाला कोण काहीतरी वाईट साईड बोलेल, काहीतरी नकारात्मक बोलेल, तर एक काही प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत की त्यांचं हे जे मत आहे ते ओपिनियन आहे, खरंच आहे, मी त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा, खरंच असं आहे का, हे तुम्ही स्वतःलाच विचारा. स्वतःला परीक्षण करून बघा, खरंच असं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की हे जे काही नकारात्मक, हे जे काही ओपिनियन आहे त्यामागचं कारण काय, किंवा इंटेन्शन, त्याचा हेतू काय आहे त्यामागचा, हे सुद्धा स्वतःला विचारा. मग तुम्हाला लक्षात येईल. मगाशी आपण जे म्हटलो ना की काही लोकांकडे त्यांच्याकडे ती गोष्ट नसते जी तुमच्याकडे आहे, म्हणून ते तुम्हाला त्रास देतात, तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की अरे आपली इथे काहीच चूक नाहीये, ती व्यक्तीच तशी आहे म्हणून ती अशी वागते. तिसरा प्रश्न की खरोखर ती व्यक्ती जे बोलते, वाईट वागते, त्याच्यात आपण इतका विचार करणं, स्वतःला त्रास करून घेणं, इतके एफर्ट्स देण्याची खरंच गरज आहे का? म्हणजे बरेचदा लोकांचं होतं ना, कोणतरी काहीतरी बोललं की ते नुसता त्रास करून घेतात, तो असंच बोलला, तसंच बोलला, आणि स्वतःला चिडचिड, राग बेग करून स्वतःला, मग तो राग कधी कधी दुसऱ्यांवर निघतो, मग कायम ते असं त्या रागात असतात वगैरे, त्यामुळे इतरही कामं बिघडतात, आपलं चित्त खराब होतं. सो असं एवढा त्रास घेण्याची खरंच गरज आहे का, हे विचार करा. कसं आहे बघा, आपली जवळचे व्यक्ती आहेत ना, ज्या आई वडील वगैरे जे कोणी जवळचे व्यक्ती, ते जर काही बोलले ना तर त्याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा, कारण ते आपल्या चांगल्यासाठीच बोलत असतात, चांगल्याचाच विचार करत असतात. पण तिर्हाईक व्यक्ती आहेत, ते काही बोललेत तर ते अजिबात मनावर घ्यायचं नाही. हे जे काही वरती प्रश्न आपण मांडलेले आहेत की नाही, हे विचार करा, ते जे काही बोलले ते ह्यामध्ये टाका, बघा जे काही उत्तर येतं, आणि फार मनावर घेऊ नका, फार त्रास स्वतःला करून घेऊ नका, आणि अजिबात चिंता करू नका. स्वामी कायम आपल्या सोबत असतात, स्वामी कायम आपलं रक्षण करत असतात. स्वामी कधीच तुम्हाला हानी पोचून देणार नाहीत. आपल्याकडे महाभारतासारखं अगदी श्रेष्ठ उदाहरण आहे. कौरवांनी अनेक प्रकारे पांडवांना त्रास द्यायचा प्रयत्न केला, पण भगवान श्रीकृष्णांनी कायम त्यांचं रक्षण केलं त्या सगळ्यातून. म्हणजे अगदी लाक्षागृहाचं उदाहरण आहे ना, ज्यात त्या लाक्षागृहामध्ये ह्या पांडवांना जाळून मारण्याचा त्यांचा हेतू होता कौरवांचा, पण तिथून सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं रक्षण केलं, कायम त्यांचं सगळ्या संकटातून रक्षण केलं. तसेच स्वामी आपल्या कायम पाठीशी असतात. भले तुम्हाला त्या सिच्युएशनला वाटेल की माझ्या बाबतीत असं वाईट का होतंय, वाईट का चाललंय, पण
कधीही स्वामी तुमचं नुकसान होऊ देणार नाहीत किंवा वाईट होऊ देणार नाहीत, हे कायम मनाशी गाठ बांधून ठेवा. आणि जेवढी शक्य होईल जेवढं जास्तीत जास्त स्वामींची भक्ती करत राहा, नामस्मरण करत राहा. असे नकारात्मक विचार आले, वाईट वाटलं वगैरे, नामस्मरण करा, तारक मंत्र म्हणा, स्वामींची गाणी ऐका आणि कायम आनंदी आणि प्रसन्न राहा. स्वतःवर प्रेम करा. चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. आवडला असेल तर लाईक नक्की करा. जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत हा शेअर सुद्धा करा, त्यांना सुद्धा या स्वामी संदेशांचा लाभ होऊ दे. आणि आपल्या स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.